तुम्ही खाना सारे निसा धनी पमावरनी हरि नाम
कर ना. अरे तुम्ही मध्ये आहात. छोटस भारूड म्हणतोय. मंगळसूत्राची कथा आहे थोडक्यात. आदी माता शक्ती लक्ष्मी सावित्री यांच्या गळ्यामध्ये, तसंच आपल्या सुद्धा सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये काळे मणी म्हणजे काळ्या मण्याचं मंगळसूत्र असतं. त्या मंगळसूत्रात सोनं आणि काळे मणी, पण ते काळे मणी किती मोलाचे हे या भारूडात सांगितलेलं आहे. मंगळसूत्राची कथा सांगतो ऐकून घ्या ओ बुवा तुम्ही. मंगळसूत्राची कथा सांगतो ऐकून घ्या ओ बुवा तुम्ही. काळ्या मण्याला हलके आदी माया पार्वती यांच्या विवाहाच्या मुळी नारद मुनी तिथे आले. नारायण 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 नारायण. आणि हे नारद मुनी तिथे आले आणि माता पार्वतीला काय म्हणतात बघा. आदिमाया आदिमाया माया आदिशक्ती. आम्ही काय करावे तुमची स्तुती. आदी माता पार्वतीला म्हणतात कसे, तुझं आणि महादेवाचं लग्न
लग्न झालं आणि तो मी पाहिलेला सोहळा अप्रतिम सोहळा, असा तो सोहळा मी त्रिभुवनामध्ये सुद्धा पाहिलेला नाही. पण तुमच्या भविष्याबद्दल मला थोडी भीती वाटली. कारण पार्वती माता त्यांना काय म्हणते बघा, सांगा महामुनी भिवू नका तुम्ही मनी, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुम्हाला वचन देतो, गुपित हे देऊ नका मनी. असे म्हणून पार्वती नारदाला म्हणते, मुनीवर तुमच्या मनात काय शंका असेल तर ती तुम्ही मला बिनधास्त सांगा. जे काय गुपित असेल, काय तुमच्या मनात जो काही संशय असेल तो मला बिनधास्त सांगा, आम्ही तुम्हाला अभय देतो. तेव्हा नारद पार्वतीला म्हणतात कसे बघा, शालू बर झाली शालू घाला अंगावरी, शालू बर झाली शालू घाला अंगावरी, तुम्ही नटवा, तुम्ही या नवरीला. तेव्हा नारद म्हणतात कसे, पार्वती माते तुझ्या गळ्यात नवरत्नांचा हार व माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रात काळा मणी, तो काळा मणी तुझ्या गळ्यात का महादेवाच्या का नाही. एवढ्यावर नारद थांबलो नाही बघा. पुढे काय म्हणतो, मंगळसूत्र गळ्यात उलट यातच हाय लपड, मंगळसूत्र गळ्यात उलट यातच हाय लपड. बोलणं ऐकून पार्वतीचा राग अनावर झाला आणि म्हणते कशी, काय म्हणते बघा, नारदाला म्हणते, ऐका नारद मुनी, ऐका नारद मुनी, काय समजता तुम्ही, ऐका नारद मुनी, काय समजता तुम्ही, तुम्ही समजता मला भोळी समजू नका, मी सुलापुरी पोचलेली आहे, आता मी शंभू महादेवलाच विचारणार. असं पार्वतीचं म्हणणं ऐकून नारद समजला, म्हणला आता इथून पळ काढलं यावर. आधी माया शक्ती भडकलेली आहे आणि ती जर भडकली तर माझी दडगत नाही. नारदानं तिथून पळ काढला आणि काय म्हणतो,
शिवण शक्तीचे चालू झाले ओ भांडण कड लावून गेला शंकर म्हणतात महामाया आता भडकलेली आहे तर आता जास्त बोलून तिला आणखी भडकवायचं नाही. तिला काय म्हणतात पार्वती तुझ्या प्रश्नांची उत्तर मी देतो जरा थांब. आणि तिला काय म्हणतात कैलासीची राणी हिगाली कैलासीची राणी हिगाली असे मध्ये शंकर म्हणतात अगं काळे मणी म्हणजे कळी काळात असून भयमुक्त करणार आहे आणि जे डोरलं बांधलंय ते मी 5व्या दिवशी सरळ करणार आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्याच गळ्यात का तुमच्या का नाही तर हे बघ अर्ध आयुष्य काळ्या मण्याच्या रूपानं बांधलेलं आहे तेव्हा आता ते राग सोड. हे ऐकून पार्वती काय म्हणते खरं आणि खोट त्याच्यावर बोट विश्वास ठेवायचा बोट पार्वती म्हणते अगं खरं आणि खोटं याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे आणि त्यात माहेरचा रुसवा वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न आताची लग्न तशीच होतात आई वडिलांच्या मर्जीने होतात नाही असं होत नाही होतात पण हल्ली जोर कशाला आहे मुलगा आणि मुली त्यांचं पहिलं ठरलेलंच असतं आई वडिलांची गरज लागत नाही. आई वडिलांनी ते कार्य आरंभलं
की मुलगीला सांगायची तुझ्यासाठी पोरगी बघते, अजिबात बघू नको, मी माझा ठरवून ठेवलेला आत्ताची परिस्थिती. तसं आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध हे लग्न केलं तुमच्याशिवाय मग आता मी कोणावर भरोसा ठेवणार. आता ही परिस्थिती आहे तर मी कोणावर भरोसा ठेवू, तरी पण माझा जीव नुसता कसावीस होतोय. काळ्यामध्ये का मोलाचे. तेव्हा शंकर म्हणतात बघा, सजनार काय सांगू कशी जादू केली, सजनार काय सांगू कशी जादू केली. असे म्हणून शंकर म्हणतात याचं उत्तर मी नंतर देईन, कारण मी जमदाग्नी आणि रेणू राजाची कन्या रेणुका म्हणून येशील. जमदाग्नी तुझ्या काळ्या मनाचं उत्तर देईन. ठरल्याप्रमाणे रेणुका आणि जमदाग्नी यांचा विवाह झाला. रेणुका रूपी पार्वतीला मागील जन्माची आठवण झाली आणि ऋषी स्नानासाठी आंघोळीला गेले असता ही सगळी नटून तटून सगळं सेंट बिंड मारून तिथे आले. काय होतं, रेणुका सोड तुझा, रेणुका सोड तुझा. तेव्हा जमदाग्नी म्हणतात ऋषी मुनींना धन संपदा शृंगार काय कामाचं आहे. त्यांचा आश्रम म्हणजे दीन दुबळ्यांना आश्रमात दीन दुबळ्यांना आश्रय देणं एवढंच आहे. त्याबरोबर रेणुकीने सर्व अलंकार काढून टाकले. रागाने मंगळसूत्र सुद्धा तोडलं. जमदाग्नी रूपी शंकराची आठवण झाली. हीच वेळ आहे काळ्या मान्याची किंमत दाखवायची. एक काळा मानी रेणुकीच्या हाती दिला आणि काय म्हणतो, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग, गळा मंगळसूत्र नाही कळलं तुला ग. धनवानाच्या घरी जा आणि ह्या काळ्या पाण्याच्या वजना एवढं रूप सोनं हिरे माणिक मोती हे सगळं घेऊन ये. ऋषींचं बोलणं ऐकून रेणुका मनातल्या मनात असली. पती आज्ञा शिरसावद्य मानून राज दरबारी अगदी नटून टटून आली आणि काय म्हणते, काळ्या मण्याचं वजन करायला सुरुवात केली. सोना आणि रूप एका बाजूला आणि ह्या बाजूला ते काळे मणी मोजून मापून बघितलं. रेणुकीचं बोलणं राजा ऐकून काय म्हणतो, आमचं भाग्य थोर, प्रत्यक्ष आदिमाया राज दरबारी आली आणि गुरु सेवेची संधी आम्हाला चालून आली. परंतु गुरु पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे धनवान राजा जमदाग्नी ऋषींच्या पादुकांचं पूजन करत होता. ते पाहून रेणुकेला म्हणतात, हे काय चाललंय.
पाठीत धीस तेव्हा राजा काय म्हणतो बघा, धन्य धन्य त्या पादुका सद्गुरुरायांच्या, आम्ही पूजेचे आणल्या करतो त्यांची पूजा. बोलणं ऐकून रेणुका मनातल्या मनात म्हणते, माझ्या नवऱ्याची किंमत मला कळली नाही आणि हे तर त्यांच्या बाजूका पुसतायत. तेव्हा मन आहे ते खरी, देवाला द्यायला आणि नशीब नाही आपलं घ्यायला. पण थोडक्यात चमत्कार काय झाला बघा. गाजतो माझ्या लग्नाचा बेंड बाजा वाजतो, राजा म्हणतो, राणी साहेबा तुझी सत्व परीक्षा आहे आणि गळ्यातलं मंगळसूत्र ते टाक, तेव्हा तुझी अपेक्षा पूर्ण होईल. एवढं म्हटल्यावर दरबारात एका बाजूला काळा मणी, दुसऱ्या बाजूला ते सोनं रूप, तरी काळ्या मण्याचा तारा जो आले ना, राजा राणीला काय म्हणतो, तुझी सत्व परीक्षा आहे आणि ती माझ्यामुळे जाऊ नये म्हणून तुझं मंगळसूत्र सुद्धा तू तारा जुटला. तेव्हा राणी म्हणते, दिसशी माझ्याला नवची असे म्हणजे धनवाराची राणी म्हणते, मंगळसूत्राला देव मानते आणि ते सुद्धा तुम्ही मानता. परंतु तिने विचार केला व म्हणाली, आपल्या पतीची सत्व परीक्षा आहे ती माझ्यामुळे जाऊ नये म्हणून तिने मंगळसूत्र काढून त्या साष्टांग नमस्कार केला आणि मनापासून तिने आराधना केली आणि म्हणते कशी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
पार्वतीने शंकराची आराधना केली, त्याप्रमाणे शंकरानं तिसरा नेत्र सोडून त्या मंगळसूत्र शक्ती सोडली. तेवढा चमत्कार काय झाला बघा. राणीने ते मंगळसूत्र तरातून ठेवताच त्या काळ्या मनाचे पारणेवर झाले. एकत्र तुळशी पान मुकेला भक्तीला भगवान. तिला काळ्या मनाची किंमत कळली, आपल्या नवऱ्याची सुद्धा कळली. तेव्हा आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि आपल्या पतीला शरण गेली. अशा तऱ्हेने त्या मंगळसूत्रातील काळ्या मनाची किंमत तिला कळली आणि इथे आता आमचं भारूड संपलं. मंगळसूत्राची कथा सांगतो, ऐकून घ्या हो बुवा तुम्ही. मंगळसूत्राची कथा मगाशी बुवांच्या गाण्यासाठी 100 रुपये दिलेले आहेत. ते गाणं थोडक्यात म्हणतो, गवळण म्हणतो बुवांची. साकल्या नाकल्या यासल्या सुसल्या चाला, साकल्या नाकल्या यासल्या सुसल्या चाला. आज धरूया चोरा, आज धरूया चोरा, बस आज सोडाय चोरा. नवरा बायको दिली बघून बघा जीव गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो.
हरी म्हणा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गजानन महाराज की जय, बजरंग बली की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हर हर महादेव। उदे अम्बे उदे 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 तत्पिसारे सर्व आरोग्य लाभुदे, मांगल्य सर्व पाहोत नको ना दुःख होऊ दे। शांती शांती शांती। रामकृष्ण।